नमस्कार शेतकरी बांधवांनो, या दिवशी पीक विम्याचे 921 कोटी रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, एक शेतकऱ्याला आनंदाची बातमी आहे, की शेतकऱ्याला आता पीक विमा लवकरच वाटप होणार आहे आणि जाहीर झालेला आहे. ते म्हणजे किती झाला आहे? 921 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे. ते ते शेतकऱ्याच्या खात्यात कधी येणार आहे? संपूर्ण आपण माहिती जाणून घेणार आहोत. मी समाधान देवकते, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. व्हिडिओ आवडत लाईक करा, चॅनल नवे असेल चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी. तर शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान पीक विमा अंतर्गत शेतकऱ्यासाठी मोठी एक बातमी समोर येत आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील तब्बल 921 कोटी रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्याची सुरू आहे. तर शेतकरी बांधवांनो, म्हणजे शेतकऱ्याला आता त्या शेतकऱ्याचे नुकसान भरपाई 921 कोटी रुपयाचं एक नुकसान पॅकेज आलेलं आहे. ते शेतकऱ्याला लवकर खात्यात जमा होणार आहे. ही भरपाई प्रामुख्याने मागील वर्षी 2023-24 नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी आहे, ज्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. तरी शेतकरी बांधवांनो, आता ही भरपाई कशी भेटणार तुम्हाला? मागील 2-3 वर्षाची त्याला तुम्हाला किती उत्पन्न निघाले त्याप्रमाणे भरपाई देण्यात येणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, म्हणजे की तुम्हाला 2-3 वर्षी तुम्हाला लाख रुपये झाले, त्या आधारित तुम्हाला शेतकऱ्याला मंजूर करण्यात येणार आहे. ही 921 कोटी रुपयाची रक्कम डी-बी-डी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट शेतकऱ्याच्या आधार आधार लिंकवर असलेल्या बँक खात्यात जमा करणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कुठं जायची गरज नाही. ही रक्कम आहे तुमच्या आधार कार्ड त्या बँकला लिंक आहे. थेट त्या अकाउंटवर तुम्हाला पैसे येणार आहे. हंगामाचा तपासणी नुकसान भरपाईची रक्कम 809 कोटी, 112 कोटी, 921 कोटी इतकं करण्यात आलेलं आहे. या बाबतीत संदर्भात ऑगस्ट 2025 दरम्यानची वितरण प्रक्रिया दर्शवतो, जेव्हा ही रक्कम मोठ्या प्रमाणावर वितरित होण्यास सुरुवात झाली होती. तर शेतकरी बांधवांनो, लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात पैसे येणार, की 30 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात पैसे येण्याची ही झाली आहे. पीक विमा नुकसान भरपाईची यादी तुम्ही लगेच पाहू शकता. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, हे किंवा तुमचा दावा मंजूर झाला की नाही, हे तुम्ही तपासण्यासाठी 2 थेट पद्धती वापरा. तर शेतकरी बांधवांनो, ही एवढीच एक बातमी होती शेतकऱ्याला. तुम्ही व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनल नवा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.